सो हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आपण पाहतोय डिप्लोमा फर्स्ट इयर बेसिक मॅथमॅटिक्सचा युनिट नंबर 1 अल्जेब्रा, त्यातील चॅप्टर नंबर 1 लॉगरिथम. त्याचा आज आहे लेक्चर नंबर 4. सो आतापर्यंत आपण 3 लेक्चर बघितलेले आहेत. ते आपल्या युट्यूबवर पण आहेत, त्यासोबतच ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा आहे. ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला पीडीएफ सुद्धा भेटेल, जेवढे पण आपण एक्झाम्पल घेतले त्याची. सो जर अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, सुरुवातीपासून प्रिपरेशन करा, कारण की कॉन्फिडन्स हा प्रिपरेशन केल्यावरच येत असतो, अभ्यास केल्यावरच येत असतो. त्यामुळे सुरुवातीपासून अभ्यास केला तर तुमचं थ्रूआउट डिप्लोमा आहे चांगल्या प्रकारे जाईल. ठीक आहे. सो ऍप्लिकेशन जर अजून डाउनलोड नसेल केला तर नक्की डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील जेव्हा पण लेक्चर असेल, लाईव्ह लेक्चर. आणि आज लेक्चर नंबर 4 आहे. सो अजून 3 दिवस आपले लेक्चर फ्री डेमो लेक्चर असणार आहे, जे ऍपवर अनलॉकच राहणार आहेत हमेशा. बाकीचे जे लेक्चर असतील त्यासाठी तुम्हाला मग सबस्क्रिप्शन परचेस करावे लागेल. सो व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा जर नसेल केलं तर, त्यावर सुद्धा भरपूर साऱ्या अनाउन्समेंट आणि अपडेट्स येत राहणार आहे. सो लास्ट लेक्चरला आपण काही एक्झाम्पल बघितले होते, सॉल्व्ह केले होते. सो त्यातीलच आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल काय करतो सॉल्व्ह करणार आहोत. सो थोडंफार स्टार्ट केलंय का तुम्ही अभ्यास करायला, जरा सांगा मला. युवराज, सुरू केला आहे काही अभ्यास की अजून नाही केला? आता तुमचा सेकंड राऊंड संपलाय, थर्ड राऊंड 1-2 दिवसात संपेल तो पण. त्यानंतर तुमचे ऑगस्ट मध्ये पहिल्याच वीक मध्ये तुमचं काय होणार, कॉलेज स्टार्ट होईल आणि त्यानंतर फुल स्पीड मध्ये तुमचा सिलेबस कव्हर होणार आहे, हे समजून घ्या. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर सुरुवात करणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला आपण सुरुवात करूयात मग. प्रूव्ह दॅट log 1 to 3 इज इक्वल टू log 1 प्लस log 2 प्लस log 3 हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. सपोज मी लेफ्ट हँड साइड घेतली, LHS. लेफ्ट हँड साइड काय आहे, log 1 प्लस 2 प्लस 3 आहे. ठीक आहे, तर मग काय करायचं बरं, तिथे ऍडिशन करा डायरेक्टली. log 1 प्लस 2 प्लस 3 किती येणार, 6 येणार. जर log 1 प्लस 2 प्लस 3 6 आला तर आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, log 1 प्लस log 2 प्लस log 3 प्रूव्ह करायचं. तर 6 ला आपण कशा प्रकारे लिहू शकतो, तर 6 ला मी मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहितो. म्हणजे कसं, 1 इंटू 2 इंटू 3 जर केला आपण तरी पण आन्सर काय येणार आहे, 1 इंटू 2 2 आणि 2 इंटू 3 6च येणार आहे. तर इथे आपल्याला प्रॉपर्टी लॉगरिथमची वापरायची, रूल वापरायचा आहे, प्रॉपर्टी नाही. सो लॉग ऑफ, जर आपल्याला बेस ए आहे किंवा बेस नसेल तरी पण m इंटू जर n असेल किंवा m इंटू n इंटू m n p असेल सपोज, तर आपण त्याला कसं लिहू शकतो, log m प्लस log n प्लस log p. म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल तर काय करतो आपण, मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन करतो, डिवाइड असेल तर सबट्रॅक्शन करतो, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, चला मग काय कसं लिहू शकतो याला आपण, m म्हणजे 1 आहे, n म्हणजे 2 आहे आणि p म्हणजे 3 आहे. तर लॉगच्या बॉटमला बेसला जर काहीच नसेल त्याचा अर्थ काय असतो, e असतो. त्याचा अर्थ काय असतो, लॉगच्या बेसला e आहे, पण तो आपल्याला लिहायची गरज नाही, ते आपल्याला सांगितलं नाही. आपण याला कसं करू शकतो, log ऑफ 1 प्लस log ऑफ 2 प्लस log ऑफ 3. या रूल नुसार, प्रोडक्ट रूल नुसार आपण याला अशा प्रकारे लिहू शकतो. हे झालं आपलं आन्सर, इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू RHS. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. तो खतम बात. पुन्हा हे मी लिहितो, इथे कॉपी पेस्ट करतो. हेन्स प्रूव्ड. तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. समजलंय का? काही क्वेश्चन डाऊट असेल तर विचारू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे क्वेश्चन नंबर नेक्स्ट. हे सर्व बुक मधले क्वेश्चन आहेत. सॉल्व द इक्वेशन, बट बुक्स मध्ये थोडेसे डिफिकल्ट लेवलने दिलेले आहेत. मी इथे एकदम सिंपल वे मध्ये तुम्हाला समजतील अशा प्रकारे सॉल्व्ह करून देतोय. log ऑफ x प्लस 6
डिवाइड log of x इज इक्वल टू 2. तर आपल्याला हा क्वेश्चन काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. चला बघा, आपण प्रयत्न करूया सॉल्व्ह करायचा. कसा सॉल्व्ह करतील बघूयात. ठीक आहे, तर आपल्याला हे दिलं आहे log of x plus 6 डिवाइड log x इज इक्वल टू 2. तर हा जो log x आहे त्याला मी राईट साइडला शिफ्ट करतो. डिवाइड आहे तर साइड चेंज केलं काय होईल, मल्टिप्लाय होईल. मग इथे येणार log of x plus 6 इज इक्वल टू 2 log x. आता इथे मी एक रूल यूज करतोय, पॉवर वाला रूल. काय आहे पॉवर वाला रूल? हा जो 2 आहे हा आपण x च्या डोक्यावर पण घेऊ शकतो, x च्या पॉवर मध्ये सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे इथे काय येणार, log of x स्क्वेअर येणार. काय येणार इथे, log of x स्क्वेअर येणार. ओके, चला, आय होप की तुम्हाला हे समजत असेल. एकदम बेसिक पासून चालू आहे बघा. रूल्स जे आहे 4-5 रूल, 4च रूल आहेत, 4 प्रॉपर्टीज आहेत. तेवढं तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कोणते एक्झाम्पल हे सॉल्व्ह करू शकता. चला, इथे काय करायचं, इथे पण लॉग आहे, इथे पण लॉग आहे. सो इक्वॅलिटी रूल नुसार जो आपण बघितला होता बघा मागच्या एक्झाम्पल मध्ये, तर दोन्ही लॉग काय करायचे, रिमूव्ह करायचे. दोन्ही लॉग काय करायचे, इक्वॅलिटी रूल, लॉगरिथमिक इक्वॅलिटी प्रॉपर्टी नुसार लॉग ए लॉग एन असेल तर लॉग रिमूव्ह करायचे, एन इज इक्वल टू एन करायचं. तर इथे पण सेम आपण यूज करणार लॉगॅरिथम इक्वॅलिटी प्रॉपर्टी. हे लिहायलाच पाहिजे असं काही नाही, तुम्हाला समजण्यासाठी फक्त मी लिहितोय. लॉग ऑफ ए इथे जर एम असेल, लॉग ऑफ बेस ए इथे जर एन असेल, तर आपण त्याला कसं लिहू शकतो, एम इज इक्वल टू एन लिहू शकतो. म्हणजेच काय, एक्स प्लस 6 हा लेफ्ट साइड आणि हा एक्स स्क्वेअर. इन शॉर्ट काय, हा जो लॉग आहे याला आपण कॅन्सल आउट करू शकतो. ओके, आता एक्स प्लस 6 आहे, हा जो आहे एक्स प्लस 6 त्याला जर मी राईट साइडला शिफ्ट केलं तर प्लस 6 चा मायनस होणार, प्लस 6 चा मायनस होणार. म्हणजे इक्वेशन असं बनेल 0 इज इक्वल टू, इकडे काहीच नाही राहणार, तर एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 6. त्यालाच मी प्रॉपर लिहितो, एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0. आता हा झाला क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा कॅल्क्युलस सुद्धा सॉल्व्ह करता येतो, तो आपण पण सॉल्व्ह करू शकतो. तिथे जो -6 नंबर आहे, कोणता नंबर आहे, -6 जो नंबर आहे त्याची असे 2 फॅक्टर पाहिजे, ज्याचा मल्टिप्लिकेशन -6 येणार, ऍडिशन -1 येणार. तर येईल -3 आणि 2. काय येणार, -3 इंटू 2 -6, -3 प्लस 2 -1. इथे येईल मग एक्स -3 आणि हा येईल एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0. सो एक्स ची व्हॅल्यू काय येणार, -3 चा राईट साइडला पाठवा, 3 होईल, और एक्स ची व्हॅल्यू काय येणार, -2 होईल. आता एक व्हॅल्यू 3 झाली, एक व्हॅल्यू -2 झाली. तर सांगा आता काय होईल बरोबर. आता आपल्याला चेक करायचंय, बट लॉग ची व्हॅल्यू जर मायनस टाकली, लॉग -2 अवेलेबलच नसतो, एक्झिस्टच नसतो, त्यामुळे हे सोल्युशन होणार नाही. इक्वेशन नॉट सॅटिस्फाईड. निगेटिव्ह लॉग does not exist. So equation not satisfied. So आपलं फायनल आन्सर काय असणार मग, आपलं फायनल आन्सर असणार x इज इक्वल टू 3. हे असणार आपलं फायनल आन्सर, x इज इक्वल टू 3. ओके, समजलं का काय केलंय. लॉग एक्स ला राईट साइडला शिफ्ट केलं, त्यानंतर इक्वॅलिटी हा जो 2 आहे हा एक्स च्या पॉवरला घेतला, लॉगला रिमूव्ह केले, इक्वॅलिटी प्रॉपर्टी नुसार एक्स प्लस 6 इक्वल टू एक्स स्क्वेअर. सो प्लस एक्स मायनस झाला, प्लस 6 मायनस झाला. सो अशा 2 नंबर ज्यांची मल्टिप्लिकेशन -6, ऍडिशन -1 येणार. सो -3 इंटू 2 -6 होतो, आणि -3 प्लस 2 हा -1 होतो.
त्यानुसार एक्स मायनस 3 एक्स प्लस 2 हे व्हॅल्यू त्याचे फॅक्टर. सो एक्स ची व्हॅल्यू 3 येणार, त्याचं अपोजिट साइन -3 राईटला गेला तर +3, +2 राईटला गेला तर -2. बट एक्स ची व्हॅल्यू जर -2 पुट केली तर लॉग -2 होईल आणि लॉग -2 एक्झिस्ट नसतो करत, म्हणून इक्वेशन सॅटिस्फाय होणार नाही. मग रिमेनिंग जे राहिले तेच आपलं काय असणार, फायनल आन्सर असणार. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, solve to following value of x. सिंपली तुम्ही find x, x को फाइंड करना है. log of 2 plus x minus log of 2 minus x is equal to 1. तर हा आहे आपला क्वेश्चन. x फाइंड करना है. ठीक आहे, तर बघा आता कसं करणार आपण याला. मगाशी मी सांगितलं होतं बघा, लॉगच्या बेसला जर काहीच नसेल त्याचा अर्थ काय होतो, लॉगच्या बेसला ई आहे. लॉगच्या बेसला काहीच नाही म्हणजेच म्हणजे काय बरोबर वाटत ना, आपण मीन्स लिहूया. मीन्स लॉगच्या बेसला ई आहे. ठीक आहे, चला मग आपण आता सॉल्व करूया. लॉग बेस ई 2 plus x minus log base e 2 minus x is equal to 1. मायनस आहे मध्ये डिव्हिजन रूल वापरायचा आहे. डिव्हिजन रूल नुसार काय येणार, डिवाइड होत असतो. सो लॉग बाहेर काढला कॉमन, तिथे काय येणार 2 plus x डिवाइड 2 minus x is equal to 1. तर हा झाला लॉगरिथमिक फॉर्म. तर बेस जो हा आहे ई, हा काय आहे ई म्हणजेच काय झाला, हा झाला बेस. हा काय झाला तुमचा बेस झाला. हा काय असतो, पॉवर असतो. आणि मग रिमेनिंग काय आहे, हे काय असतं तुमचं आन्सर असतं. तर एक्सपोनंट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. कन्वर्ट इन एक्सपोनेन्शियल फॉर्म और एक्सपोनंट फॉर्म. तर कसं करतो आपण एक्सपोनंट फॉर्म मध्ये, बेस पॉवर इज इक्वल टू आन्सर. तो बेस किती आहे, बेस आहे ई, पॉवर किती आहे, पॉवर आहे 1, आणि आन्सर किती आहे, आन्सर आहे 2 plus x डिवाइड बाय 2 minus x. समजलंय का, काय केलं बघा, पुन्हा एकदा सांगतो मी. लॉगच्या बेसला काहीच नाही म्हणजे लॉगच्या बेसला ई असतो. नंतर लॉग डिव्हिजन रूल वापरलाय, मायनस असेल तर आपण डिवाइड करतो किंवा डिवाइड असेल तर मायनस करतो. सो इथून लॉग कॉमन केल्यानंतर न्यूमरेटर जो मायनस असतो तो डिनॉमिनेटरला 2 minus x. नंतर हा झाला लॉगरिथमिक फॉर्म, त्याला कन्वर्ट केलं एक्सपोनंट फॉर्म मध्ये. बेस पॉवर इज इक्वल टू आन्सर. बेस आहे ई, पॉवर आहे 1 इज इक्वल टू आन्सर आहे 2 plus x डिवाइड बाय 2 minus x. त्याला सिम्प्लिफाय करा. कसं करणार सिम्प्लिफाय, हा जो 2 minus x आहे हा जर लेफ्टला आला तर हा होईल मल्टिप्लाय. सो ईचा पॉवर 1 म्हणजे ईच असणार. इथे येईल 2 minus x, इकडे येईल 2 plus x, इथे येईल मग 2e minus x e इज इक्वल टू 2 plus x. तर x ची टर्म x कडे घेऊयात, 2 ची टर्म 2 कडे घेऊयात. सो 2e हा प्लस 2 लेफ्टला आला तर मायनस होईल. हा x हा मायनस एक्सी राईटला गेला तर प्लस एक्सी होईल. तर मग तिथनं 2 कॉमन काढा, हा होईल e minus 1. तिथनं x कॉमन काढा, हा होईल 1 plus e. ज्यावेळेस आपण कॉमन काढतो याचा कोएफिशियंट किती आहे, x चा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे, इथे आला 1.
इथे एक्सचा कोएफिशियंट कोण आहे? ई आहे, इथे आला ई. मग एक्सचा आन्सर काय ना 2e-1 डिवाइड बाय, हा इकडे डिवाइड होईल 1 प्लस ई किंवा ई प्लस 1 कसे लिहू शकतात. हे झालं आपलं एक्सचा आन्सर. समझे क्या? बोलो, समजे होंगे तो बोलो. लॉगरिथमिक फॉर्मला कन्वर्ट केला आहे आपण कशामध्ये? एक्सपोनंट फॉर्म मध्ये. त्यानंतर मग 2 - x जो डिनॉमिनेटर आहे तो ईच्या साईडला घेतला, ईने मल्टिप्लाय केलं, एक्सची टर्म एक्स साईड कडे, नॉर्मल टर्म दुसऱ्या साईड कडे म्हणजे ईची टर्म 2e कडे. इथनं 2 कॉमन काढलं, e-1 राहिला, इथनं x कॉमन काढला, 1 प्लस ई राहिला, हा 1 प्लस ई डिवाइड केला इकडे. आपला आन्सर होईल x 2e-1 अपॉन 1 प्लस ई. ओके का? सांगा, काही डाऊट असेल तर टाका मेसेज मध्ये, काही समजलं नसेल तर. चला आता आपण नेक्स्ट घेऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 का? क्वेश्चन नंबर 4. सॉल्व log base 3 minus log base 3 x minus 4 is equal to 2. चला, हा आहे आपला क्वेश्चन. यस, काही डाऊट आहे का अनुष्का? मेसेज करा चॅट बॉक्स मध्ये. ठीक आहे, चला बघा कसं सॉल्व करायचंय. सिंपल आहे, तेच रूल वापरायचे. आता हे तुम्हाला यायला पाहिजे. काय करणार आपण? लॉग कॉमन काढू शकतो डिव्हिजन रूल नुसार. तर मग हा इथे काय मध्ये मायनस आहे, मायनस असल्यावर काय करतो आपण? डिवाइड करतो. म्हणजेच कसा येणार हा x प्लस 1 डिवाइड x मायनस 4 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 4. काय केलं आपण इथे? कोणता फॉर्म्युला यूज केला? मी फॉर्म्युला यूज केला आहे लॉग बेस ए एम डिवाइड बाय एन वाला डिव्हिजन रूल यूज केला आहे. काय आहे? आपण काय करतो? याला सबट्रॅक्ट करतो. मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन, डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन. हा जो मायनस आहे याला आपण अशामध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा याला आपण अशामध्ये कन्वर्ट करू शकतो, कसंही करू शकतो. चला, आता झाला लॉगरिथमिक फॉर्म. कन्वर्ट करा कशामध्ये? कन्वर्ट इट इन एक्सपोनंट फॉर्म. एक्सपोनंट फॉर्म. तर हा असतो बेस 3, त्याला मी इथे घेतलं. पॉवर असतो हा 2, त्याला मी इथे घेतलं. आणि आन्सर असतं आपलं हे, म्हणजेच काय? x प्लस 1 डिवाइड x मायनस 4. ठीक आहे. तर 3 चा स्क्वेअर किती येणार? 9 येणार. हा किती येणार? x प्लस 1 ऍज इट इज, आणि हा x मायनस 4 पण ऍज इट इज. आता जो x मायनस 4 आहे हा 9च्या साईडला घ्या, म्हणजे 9 इंटू एक्स मायनस 4 होईल इज इक्वल टू x प्लस 1 होईल. 9 ने मल्टिप्लाय करा, 9 इंटू एक्स 9x मायनस 9 इंटू 4 36 इज इक्वल टू x प्लस 1. हा जो x आहे लेफ्टला घेऊयात, म्हणजे x ची टर्म x कडे आणि डिजिटची टर्म डिजिट कडे. मायनस 36 राईटला घेऊयात, प्लस होईल. तर हा होईल किती? 8x इज इक्वल टू 37, म्हणजेच x इज इक्वल टू किती येणार? 37 डिवाइड बाय 8. हे झालं आपलं फायनल आन्सर. तर स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचंय, बरोबर आन्सर येऊन जाईल. ओके का? सिंपल आहे, जास्त काय अवघड काही नाहीये. बट तुम्हाला सोपं तेव्हा वाटेल ज्यावेळेस तुम्ही स्वतः सॉल्व करतात. जोपर्यंत फक्त पाहताल
तर मग इझी वाटेल, पण जेव्हा तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायला लागताल तेव्हा तुम्हाला जमणार नाही. त्यामुळे प्रॅक्टिस करा आणि सर्व क्वेश्चन यातूनच तुम्हाला एक्झामला येणार, याच्या बाहेर काही येणार नाहीये. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेतोय. कोणता घेऊ. चला छोटा घेऊयात एक. प्रूव्ह दॅट log bracket log x power 4 bracket complete minus log bracket log x power 6 bracket complete is equal to log 2 by 3, 2 divided by 3. चलो सॉल्व करते हैं इसको. चला बघा काय करू शकतो बरं आपण इथे. इथे हीच प्रॉपर्टी यूज करायची. प्रॉपर्टीने रूल यूज करायचा. तर काय आहे इथे, काय मायनस आहे, तर लॉग जर कॉमन काढला तर काय होणार, हा पहिला टर्म, हा दुसरा टर्म, म्हणजे हा एम आणि हा एन, तर त्यानुसार एम डिवाइड बाय एन होणार. म्हणजेच काय येणार, लॉग एक्स पॉवर 4 डिवाइड लॉग एक्स पॉवर 6 इज इक्वल टू लॉग 2 by 3. इथे आपल्याला प्रूव्ह करायचं ना. तर मग LHS लिहितो मी इथे, लेफ्ट हँड साइड LHS. ठीक आहे, लॉग ऑफ एक्स टू द पॉवर 4 डिवाइड बाय लॉग ऑफ एक्स टू द पॉवर 6. चला पुढे काय करू शकतो सांगा, कसं येऊ शकते. यालाच आपण कसं लिहू शकतो, लॉग, हा रूल माहित असेल ना, लॉग ऑफ एम टू द पॉवर एन आहे, तर आपण याला एन लॉग ए एम लिहू शकतो. सिमिलरली इथे काय येणार मग, 4 लॉग एक्स डिवाइड 6 लॉग एक्स. तर लॉग एक्स काय होणार, कॅन्सल आउट. राहिलं काय फक्त मग लॉग 4 डिवाइड बाय 6, 2 ने डिवाइड करा, आन्सर येईल लॉग 4 डिवाइड बाय 2 2 आणि 6 डिवाइड बाय 2 3. तर हे काय झालं तुमचं राईट हँड साइड. समझा क्या. चला बघा वापस एकदा सांगतो काय केलंय. हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे त्याला एक टर्म कन्सिडर करा एम, हा दुसरा ब्रॅकेट आहे लॉग एक्स पॉवर 6 त्याला एन कन्सिडर करा. सो लॉग एम मायनस लॉग एन असेल तर लॉग एम डिवाइड बाय एन करतो आपण. त्यानुसार लॉग पहिली टर्म डिवाइड बाय लॉग दुसरी टर्म, नंतर हा जो आहे पॉवर वाला, पॉवर रूल यूज करून 4 आपण आधी घेऊ शकतो, 4 लॉग एक्स, त्याचप्रमाणे 6 आधी घेऊ शकतो लॉगच्या, 6 लॉग एक्स कॅन्सल, 4 बाय 6 ला सिम्प्लिफाय करा, 2 ने डिवाइड करा, तुम्हाला आन्सर भेटेल लॉग 2 by 3, जे की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ओके का. समजतंय. एनी डाऊट क्वेश्चन. डाऊट तर नसायला पाहिजे, असेल तर विचारा. नेक्स्ट क्वेश्चन घेत आहे आता मी, क्वेश्चन नंबर 6. log base 4 x plus log base 4 x plus 6 is equal to
म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की व्हॅल्यू फाइंड करायची, ठीक आहे. लॉग बेस 4 5x प्लस 12, 5x प्लस 12. चलो, सगळीकडे लॉग बेस 4 आहे. तर पहिली स्टेप काय येणार, इथे मल्टिप्लिकेशन वाला म्हणजेच प्रोडक्ट वाला रूल यूज करा, लॉग कॉमन काढा. तर मग इथे काय येणार, लॉग बेस 4x इंटू दोघांचे काय करणार आपण, मल्टिप्लिकेशन करणार, इज इक्वल टू लॉग बेस 4 5x प्लस 12, 5x प्लस 12. तर इथे काय करू शकतो आपण, इथे इथे पण लॉग बेस 4 आहे, इथे पण लॉग बेस 4 आहे. म्हणजे लॉगॅरिथम इक्वॅलिटी प्रॉपर्टी नुसार ऍज पर लॉगॅरिथम इक्वॅलिटी प्रॉपर्टी, लॉगॅरिथम इक्वॅलिटी प्रॉपर्टी काय आहे, लॉगॅरिथम इक्वॅलिटी प्रॉपर्टी, लॉग रिमूव्ह करा, म्हणजेच काय येणार इथे, एक्स ब्रॅकेट एक्स प्लस 6 इज इक्वल टू 5x प्लस 12. म्हणजेच काय होणार, एक्स ने मल्टिप्लाय करा, एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 6, 6x इज इक्वल टू 5x प्लस 12. म्हणजेच काय होणार आता सांगा, 5x आणि 12 लेफ्टला घेऊयात, इथे एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 5x मायनस 12 इज इक्वल टू 0. तर मग इथे होईल एक्स स्क्वेअर 6 मायनस 5, तर 1 राहतो, म्हणजेच 1x म्हणजेच x मायनस 12 इज इक्वल टू 0. आता 12 हा असा मायनस 12 आन्सर आलं पाहिजे, दोन नंबर असे पाहिजे, त्याचं मल्टिप्लिकेशन मायनस 12 आलं पाहिजे, ऍडिशन प्लस 1 आली पाहिजे, ऍडिशन प्लस 1 आणि मल्टिप्लिकेशन मायनस 12. सो 4 इंटू 3 तर 12 होतो, हे माहिती आपल्याला, 4 इंटू 3 काय होतं, 12 होतो. तर मग हा पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे मोठा नंबर पॉझिटिव्ह पाहिजे, तर हा काय असणार, मायनस 3. तर 4 इंटू मायनस 3 आन्सर येईल मायनस 12, मल्टिप्लिकेशन ऍडिशन येईल 4 मायनस 3 तो येईल प्लस 1. त्याचा आन्सर काय येईल, मग फॅक्टर काय येतील, एक्स प्लस 4 इज इक्वल टू 0 किंवा एक्स प्लस 4 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 3 इज इक्वल टू 0. सो एक्स प्लस 4 इक्वल टू 0 और x मायनस 3 इक्वल टू 0. तर मग x आन्सर येईल मायनस 4 और x आन्सर येईल 3. जर मायनस 4 टाकलं तर मायनस 4 एक्झिस्ट नसतो, लॉग ऑफ मायनस लॉगरिथम नसतंच, त्यामुळं हे आन्सर सॅटिस्फाय होणार नाही. आपलं फायनल आन्सर काय असणार, x इज इक्वल टू 3 हे असणार आपलं फायनल आन्सर. सिंपल आहे बघा, लॉगरिथम काय केलं आपण, इक्वॅलिटी प्रॉपर्टी यूज केली, कोणती असते ती, लॉग बेस ए एन इज इक्वल टू लॉग बेस ए एन असेल तर एम इज इक्वल टू एन आपण लिहू शकतो. ही असते आपली लॉगरिथम इक्वॅलिटी प्रॉपर्टी. लॉगरिथम इक्वॅलिटी प्रॉपर्टी. चला आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. हा झाला आता ही 7. Prove that
लॉग बेस 10 एक्स स्क्वेअर प्लस 1 माइनस एक्स प्लस लॉग बेस 10 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स इज इक्वल टू 0. आपल्याला हे 0 आन्सर आणायचं आहे. आता रूट जर आला तर घाबरून जायचं नाही. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप ज्या आपल्याला मेथड माहिती आहेत, ज्या आपल्याला स्टेप माहिती आहेत, त्यानुसार आपल्याला फक्त काय करायचंय, सॉल्व्ह करायचं आहे. बाकी ऑटोमॅटिक आपला आन्सर येऊन जाईल. ठीक है, चलो तो कैसे सॉल्व करेंगे इसको. इथे पण बेस्ट आहे, इथे पण बेस्ट आहे. तर लेफ्ट हँड साइड घेतो मी आधी. LHS लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू एज इट इज लिहितो. मी काय फक्त कॉपी पेस्ट करणार. चला, झालं माझी पहिली स्टेप. आता इथे मध्ये काय प्लस आहे, प्लस आहे म्हणजे प्रोडक्ट रूल आहे. प्रोडक्ट रूल म्हणजे काय, लॉग जर कॉमन काढला तर काय होणार, मल्टिप्लिकेशन होणार. लॉग जर कॉमन काढला तर काय होणार, मल्टिप्लिकेशन होणार. कुणाची मल्टिप्लिकेशन होणार, हा पहिला ब्रॅकेट आणि हा दुसरा ब्रॅकेट. हा जो पहिला ब्रॅकेट आहे हा आणि दुसरा ब्रॅकेट जो आहे म्हणजे एम आणि एन ची काय होत असते, मल्टिप्लिकेशन होत असते. ठीक आहे, चला इथपर्यंत समजलं तुम्हाला. कोणता रूल वापरला म्हणजे प्रोडक्ट रूल वापरलेला आहे. प्रोडक्ट रूल लॉग एम प्लस लॉग एन असेल तर लॉग एम इंटू एन आपण लिहू शकतो. तर इथे बघा, हा सपोज तुमचा ए आहे, हा जो रूट वाला तो ए आहे, एक्स त्याला बी कन्सिडर करूया. नंतर हा तुमचा ए आहे, पहिला सेमच आहे ना, आणि हा दुसरा बी आहे. ए मायनस बी ए प्लस बी म्हणजेच काय असतो, ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. तर हा तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. ठीक आहे, जो पण नवीन फॉर्म्युला येत असेल तो आपल्या पेजच्या वरच्या साईडला लिहून ठेवायचा मोठ्या अक्षरात, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करता त्यावेळेस डायरेक्टली इथे पण लिहायचा एक्झाम्पल मध्ये आणि पेजच्या वरच्या साईडला पण लिहायचा. चला, त्यानुसार काय, पहिला रूटवाली टर्म ए, एक्स टर्म बी. रूटवाली टर्म ए, एक्स टर्म बी, ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर काय होईल इथे मग, लॉग बेस 10 ए म्हणजे कोण आहे, हा रूटवाली टर्म. तर एक्स स्क्वेअर प्लस 1 त्याचा काय करायचंय, मला स्क्वेअर करायचंय. ठीक आहे, नंतर मायनस बी म्हणजे कोण आहे, एक्स आहे, त्याचा काय करायचंय, मला स्क्वेअर करायचं आहे. समजलं का. तर मग इथे काय येणार, लॉग बेस 10. आता तुम्हाला हे माहिती पाहिजे, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे कसे असतात, दुश्मन असतात, ते कॅन्सल होतात. म्हणजेच काय राहणार, फक्त इथे काय राहणार, इथे राहणार एक्स स्क्वेअर प्लस 1. हा जो स्क्वेअर रूट आहे तो रिमूव्ह होतो. कसं, रूट एक्स असेल आणि त्याचा जर स्क्वेअर असेल तर त्याचा आन्सर एक्स येतो. म्हणजे हा आणि हा काय होतो, कॅन्सल होतो. इथे पुढे एक्स चा स्क्वेअर काय येणार, एक्स स्क्वेअर येणार. आता हा प्लस एक्स स्क्वेअर आणि हा मायनस एक्स स्क्वेअर, हा काय होईल, कॅन्सल होईल. तर राहिलं काय मग आता आपल्याकडे शिल्लक काय आहे, लॉग बेस 10 आणि ते राहिला 1. आता ह्याचा आन्सर तुम्हाला माहित पाहिजे. एनिथिंग बेसला काहीही असू द्या, इथे जर 1 असेल तर लॉग 1 चा आन्सर किती असतो, 0 असतो. हे झालं आपलं RHS. ओके का, हेन्स प्रूव्ड. काय केलंय बघा, पहिल्यांदा लॉग कॉमन काढलाय म्हणजे प्रोडक्ट रूल यूज केलाय. सो पहिला ब्रॅकेट इंटू दुसरा ब्रॅकेट म्हणजे लॉग एम इंटू एन. नंतर इथे ए मायनस बी ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज केला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो रूटचा स्क्वेअर केला तर रूट आणि स्क्वेअर रूट निघून जातो.
रिमेनिंग टर्म ॲज इट इज x² प्लस x² मायनस x² कॅन्सल आउट आणि log 1 चा आन्सर बेस काही असू दे आन्सर 0 असतो तो आपल्याला प्रूव्ह करायचा होता. तर हा झाला तुमचा क्वेश्चन. अँड आता तुम्हाला मी एक होमवर्क देतोय तर तो तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, त्याचा आन्सर पण देतो. इथे एक आन्सर बघा आणि सॉल्व्ह करून मला पाठवा. चुकलं तरी पण चालेल बट प्रयत्न करा. किती आहे 8. सो क्वेश्चन नंबर 8. सॉल्व log base 3 x plus 5 minus log base 3 2x minus 1 is equal to 2. त्याचा आन्सर आहे, आन्सर किती आहे, x ची व्हॅल्यू आहे 14 डिवाइड बाय 17. आज ट्राय करा आणि मला पाठवा. नाही जर आला तुम्हाला आन्सर तर उद्या मी सॉल्व्ह करून देईन. ओके, हा तुम्हाला आहे होमवर्क. ठीक आहे, बाकी भेटूयात नेक्स्ट लेक्चरला.